डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनवर संजय राऊत यांनी केलेले आरोप बिनबुडाचे। शिंदे फाउंडेशनच्या वतीने 4500 बालकांवर शस्त्रक्रिया, महाडमधील 2 मुले दत्तक, आमदार भरतशेठ गोगावले यांची माहिती। उबाटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनवर केलेले भ्रष्टाचार व अनियमिततेचे आरोप हे बिनबुडाचे असून राऊतांकडे आता कुठलेच मुद्दे नसल्याने ते असा केविलवाना प्रयत्न करतायत, असा आरोप शिवसेनेचे प्रतोद तथा महाड पोलादपूर माणगावचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी महाडमधील पत्रकार परिषदेत केला। यावेळी आमदार गोगावले यांनी डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनला सर्वात जवळून ओळखणारे आपण असून कल्याण लोकसभा मतदारसंघाचं तिकीट श्रीकांत शिंदे यांना मिळाल्यानं राऊतांच्या पोटात शूळ उठलाय। महाडमध्ये ज्यावेळेस तारिक गार्डन इमारत दुर्घटना घडली त्यावेळेस या दुर्घटनेत निराधार झालेल्या मोहम्मद बांगी व अहमद शेखना या 2 मुलांचं पालकत्व स्वीकारून त्यांच्या नावे 10 लाखांची फिक्स्ड डिपॉझिट ठेवण्यात आली होती। याखेरीज 0 ते 18 वयोगटातील सुमारे हृदयात होल असणाऱ्या 4500 बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करून त्यांना जीवदान देण्यात आले असं सांगितलं। याखेरीज मुख्यमंत्री शिंदे यांच्या मातोश्री गंगूबाई यांच्या नावाने सुरू केलेलं हॉस्पिटल व स्वर्गीय आनंद दिघे यांच्या नावाचं हॉस्पिटल मधून हजारो रुग्णांवर मोफत उपचार केले जात आहेत। संजय राऊत यांनी आजवर कधी कुणाला मदत करण्यासाठी स्वतःच्या खिशात हात घातलाय का असा सवाल करीत शिंदे पुत्रांना बदनाम करण्यासाठीच असे बिनबुडाचे आरोप केले जात असल्याचं गोगावले यांनी सांगितलंय। डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनमध्ये 1ही रुपयाचा भ्रष्टाचार अथवा अनियमितता नसून फाउंडेशनच्या स्थापनेपासूनचा हिशोब सादर केला जाईल असं गोगावले यांनी स्पष्ट केलं। इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदाचा चेहराच नाही, एनडीएकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा पंतप्रधान म्हणून आहे, मात्र विरोधकांना म्हणजे इंडिया आघाडीला आपल्या पंतप्रधान पदाचा चेहरा जाहीर करता आला नाही। त्यामुळे राज्यात महायुतीला चांगलं वातावरण असून ज्या 4 ते 5 जागा वाटपाबाबत संभ्रम आहे तोही येते 1-2 दिवसात संपेल असा विश्वास व्यक्त करीत रायगड लोकसभेचे उमेदवार सुनील तटकरे यांना महाड मतदारसंघातून 40,000पेक्षा जास्त मताधिक्य देऊ असं गोगावले यांनी सांगितलंय। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड। ठीक आहे, सांग बोलो। पहिलं तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो, कारण निवडणुकीच्या धावपळीमध्ये पण तुम्ही आम्हाला थोडा वेळ दिलेला आहे आणि आम्ही तुम्हाला रात्रीच सांगितलं, काही लोकांना सकाळी कळलं असेल। महत्त्वाची बाब अशी आहे की संजय राऊत यांनी परवा श्रीकांत शिंदे यांचं फाउंडेशन आहे, श्रीकांत फाउंडेशन म्हणून, तर त्याच्यावरती टीकाटिप्पणी केली आणि त्यांनी त्यांच्यावरती की याच्यामध्ये अनियमितता आहे, यांच्या फाउंडेशनमध्ये भ्रष्टाचार आहे असा अनेक आरोप करतात। ते सगळे त्याच्याकडचं मला वाटतं रॅशन संपलेलं आहे, आता काय राहिलेलं नाही, त्यामुळे काहीतरी नवीन काढावं म्हणून त्यांनी हे आयडिया काढलेले आहे। तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, श्रीकांत फाउंडेशनला अत्यंत जवळून ओळखणारा मी एक आमदार आहे आणि आपल्याला कल्पना असेल की ज्या वेळेला आपल्या तारिक गार्डन ही बिल्डिंग आपल्या महाडच्या मोहल्ल्यामध्ये जेव्हा कोसळली आणि ती कोसळल्यानंतर जे काय मृत्युमुखी पडले, काय लोकांना अपघातात जखमी झाले, त्यावेळेला स्वतः एकनाथ शिंदेसाहेब पहाटे 5 वाजता आले होते, 4-4:30ला आले होते, आपण होतो। त्याने तिथली परिस्थिती वस्तू पाहिल्यानंतर त्यांना मी कल्पना दिली की काही गरीब मुलं आहेत, आता काही काहींचे आईवडीलच नाही राहिलेले आहेत, तर काय करायचं। आणि मग अशा वेळेला त्याने 2 मुलांना दत्तक घेतले, त्या 2 मुलांच्या नावावरती 10-10 लाख रुपयाच्या एफड्या केल्या। ते त्यांच्याकडे त्या दिवशी 2 पण टाकल्यात, फोटो आहेत माझ्याकडं, तुम्हाला दाखवतो। त्यानंतर जे ज्युपिटर हॉस्पिटल आहे, त्या ज्युपिटर हॉस्पिटलला आत्तापर्यंत 4,500 0 ते 18 वर्षाच्या वयापर्यंतच्या मुलांची फ्री ऑफ चार्ज, ज्या हृदयाला होल आहेत त्यांची 4,500 ऑपरेशन त्याने या फाउंडेशनच्या माध्यमातून केले। मग मला सांगा, जिथेही कुठला प्रसंग आला, काय आला का ते फाउंडेशनची कार्यकर्ते पदाधिकारी धावत जातात, ज्याला ज्याला जिथे काही शक्य आहे ती मदत करतात। त्यानंतर आत्ता पण ज्या कर्जतला अपघात झाला आपल्या इर्शालवाडीला, त्यावेळेला पण तिथल्या सगळ्या मुलांना दत्तक घेतले आणि सगळ्यांची व्यवस्था केली। तर असं चांगलं काम करतात म्हणून संजय राऊतच्या पोटात दुखायला लागलं, कारण कल्याणची लोकसभा पुन्हा एकदा ते लढतात हे त्यांना कळलं, तिकीट त्यांना मिळाली। पहिलं वाटलं होतं संजय राऊतला तिकीट मिळते नाही मिळते, युतीमध्ये महायुतीमध्ये तिकीट मिळाली, काम चांगलं आहे। आणि मग आता काय करायचं आहे, मुख्यमंत्र्यांवरती काय आरोप करू शकत नाहीत, इतर काय कोणावरती आरोप करू शकत नाही आहेत,
म्हणून उचलली जीभ लावली टाळ्याला, त्याप्रकारे त्याने आरोप करायला सुरुवात केली. माझी विनंती आहे, पत्रकार बांधव असतील, मीडियावाले असतील, सोशल मीडिया जे काय आहेत ते, तर या सगळ्यांना विनंती आहे, मी तुम्हाला एक 2-3 दिवसामध्ये पूर्ण डिटेल्स श्रीकांत फाउंडेशन स्थापित झाल्यापासून आत्तापर्यंत कोणाकोणाला कशी कशी कुठं कुठं मदत केली, त्याला दानत पण लागते. जर एखाद्या कोणी फाउंडेशननी कोणी जर आपल्या एन जी ओनी यांनी जे काय उद्योगपती पैसे देतात अशा संस्थेला, तर ती खर्च करण्याची पण दानत लागते. यांना माहिती आहे का या संजय राऊतला आयुष्यात कधी खिशात हात घातला आहे का उष्ट्या हाताने कधी कावळं हाकललं आहे, ते त्यांना ते कळणार आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, जर मिळालं त्यातलं काही ना काहीतरी द्यावं लागतं. जे काय उद्योगपती जे अशा संस्थेला मदत करत असतात, त्या मदतीचा हिस्सा टोटल या गोरगरीब जनतेच्या आणायला. आत्ताही तुम्हाला सांगू इच्छितो, जे मातोश्री गंगूबाई हॉस्पिटल साहेब फ्री ऑफ चार्जमध्ये चालवतात. कुठलीही शस्त्रक्रिया म्हणजे हार्ट अटॅकची असू द्या, एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टिकच्या असू द्या, ओपन हार्टच्या असू द्या, 1ही रुपया न घेता पूर्ण फ्री ऑफ चार्जमध्ये. त्यानंतर पायाच्या गुडघ्याच्या वाट्या बदलायच्या असल्यात, आपला बॉल बदलायचा असला कमरेच्या खालचा, तरी पण फुकट. आत्ता आम्ही परवा माणसं पाठवली, त्याच्या अगोदर मी जवळजवळ 10 लोकांना शस्त्रक्रिया करून दिली 1 रुपयानं. त्याचप्रमाणे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने छत्रपती शिवाजी महाराज या हॉस्पिटलला पण तिथं असंच फ्री ऑफ चार्जमध्ये केलं जातं. आणि दुसरं बाब महत्त्वाची, श्रीकांत फाउंडेशन आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचं नाव झालं आहे. आणि त्याच्यामुळे यांना पोटसूळ उठला आहे. या पोटसूळीला आम्ही औषध देतो, कारण दूध का दूध पाणी का पाणी हे होणं पण गरजेचं आहे. आणि अशा अनुषंगाने आज सांगू इच्छितो की तुम्हाला जे काय वस्तुस्थिती आहे ती पण कळणं गरजेचं आहे. म्हणून आज आम्ही सांगितलेलं आहे, कारण हे एक महाडचं उदाहरण दिलं. अशी महाराष्ट्रातली अनेक उदाहरणं आहेत. जर महाडमध्ये काय त्या श्रीकांत फाउंडेशनचा संबंध आला किंवा मुख्यमंत्र्यांचा त्यावेळचे नगरविकास मंत्री ते तर मुस्लिम समाजाची लोकं होती. साहेबांनी कधी दुजाभाव केला की हा मुस्लिम आहे, तो बौद्ध समाजाचा आहे, तो आदिवासी समाजाचा आहे? त्यांना पहिलं प्राधान्य दिलं जातं. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, या संजय राऊताचं करायचं काय, खाली मुंडकं वरती पाय अशी त्याची आता अवस्था ह्या निवडणुकीमध्ये होईल. आणि मग त्याला आम्ही दाखवतो की श्रीकांत फाउंडेशन आणि संजय राऊत हे काय कसे आहेत ते. कारण एकही माणूस श्रीकांत फाउंडेशनमधून जेवढं शक्य आहे तेवढं ते मदत करायचा प्रयत्न करत असतात. आता तुम्हाला महापुराला माहिती आहे, तुम्ही सगळे त्याला साक्षीदार आहात. काही नाही केलं ते मला सांगा. आपल्या मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेला असणाऱ्या नगरविकास खात्याने जर महाडची स्वच्छता साफसफाई आपल्याला करून दिली नसती, 4-4 जेट किंगच्या गाड्या, पूर्ण स्टाफ त्यांचा, मजूर लोक, इतर सगळं साहित्य, हे सगळं जर त्यांनी वेळेवर दिलं नसतं तर मला सांगा महाडला किती दिवस लागले असते सुधारायला. हे आम्ही सांग, हे एवढं चांगलं काम करतायत. जेव्हा चक्रीवादळ आलं तेव्हा ज्यांचे पत्रे उडाले, पत्र्यांच्या गाड्या पाठवल्या, हॉस्पिटलचं साहित्य पाठवलं, औषधं, कपडे पाठवले, अंगावरचे रॅशनिंग पाठवलं. मग मला सांगा, हा संजय राऊत कुठं झोपला होता का? नाही एखादी गाडी मग कोणाकडनं पाठवली त्यांनी? पाठवू शकत नाहीत, कारण त्याला मन पण तेवढं खंबीर लागतं. हे कमजोर मनाची लोक आहेत. हा संजय राऊत आणि त्यांची जी काय पिलावाले हे सगळे कमजोर मनाचे आहेत. त्याला मन पण तसंच लागतं. आणि म्हणून करता जे काय श्रीकांत फाउंडेशनवरती जे काय आरोप करत आहेत संजय राऊत, त्यांचा मी जाहीर निषेध करतो. आणि निवडणूक चालूच आहे म्हणून इतर काय मला जरा वेडंवाकडं बोलता येत नाही आहे, पण त्याचा समाचार नंतर आम्ही मग परत घेतो. त्याच्या अगोदर तुम्हाला आम्ही पूर्ण श्रीकांत फाउंडेशनची माहिती देतो की महाराष्ट्रामध्ये कुठल्या कुठल्या जिल्ह्यात, कुठल्या तालुक्यात जी काय मदत पोचवलेली आहे ते तुम्हाला देतो.
या प्रकरणी तुम्ही काय ह्या होईल ह्या प्रकरणामध्ये साहेबांनी आम्ही चर्चा चालू आहे, काय करायचं कसं करायचं आहे. जर ज्याला कर नाही त्याला डर कशाला पाहिजे. त्यामुळे तसं काय हे नाही. आणि तुम्हाला कल्पना आहे की या कोरोना काळामध्ये श्रीकांत शिंदे असतील, मुख्यमंत्री, ही सगळी मंडळी यांनी स्वतः PPE किट घालून आपल्या हॉस्पिटलांना भेटी दिली. ह्या दोन्ही बाप बेट्यांना 2-2 वेळेला कोरोना झाला. शिंदेसाहेबांना पण झाला आणि श्रीकांत शिंदेना पण झाला. मग तुम्ही विचार करा, पब्लिकमध्ये गेल्याशिवाय कुठला आजारपण होत नसतो. जर तुम्ही पब्लिकमध्ये जाणार नसाल तर तुम्हाला आजारपण कसा काय होणार. रोज सकाळी 10 वाजले की संजय राऊत चॅनलसमोर येऊन बोलत असतात. संजय राऊत नसतो, तो भोंगा आहे त्यांचा. आणि सांगतो ना, संजय राऊत स्वतः पत्रसाव प्रकरणामध्ये 10 महिने जेल भोगून आले. तो विषय तुम्ही का समोर घेत नाही त्याच्यावर? होईल ना तो. आता 10 महिने भोगून आले त्याचा अर्थ जामीनवरती आहे. आणि जामीनवरती असलेला माणूस तो आता पुढे त्याची केस चालू आहे, त्यावरती निर्णय होईल. निर्णयाचं जे काय होईल ते